हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. इट्स मी अंकित. गाईज, आजचा व्लॉग थोडासा स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. आज मी एका मीटअपला जाणार आहे आणि त्या ज्याला आपण भेटायला जाणार आहोत ज्याच्या मीटअपमध्ये, त्याला ना तुमच्यापैकी खूप जण ओळखत पण असतील आणि मला स्वतःला ना माहिती आहे या ब्लॉगमध्ये काय होणार आहे काय नाही. पण मी एक सांगू शकतो, तुम्हाला मजा नक्की येईल आणि मला पण. तर चला, विदाउट वेस्टिंग एनी टाईम सुरू करूया या ब्लॉगला. बघूया या ब्लॉगमध्ये काय काय होतं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असता तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल अँड कीप सपोर्टिंग गाईज. चलो लेट्स गो. सगळ्या गोष्टीतून बाहेर पडेल. तो खूप सिरीज जेव्हा चालू केली सप्टेंबर 2024. सो म्हणजे मंडळामध्ये आमची टीम जाऊन भेटून आलेली आणि त्यांना सांगितलेलं की फुल जे तुम्ही देता किंवा प्रसाद देता त्याच्या ठिकाणी तुम्ही स्टेशनरी घ्या. हे आम्ही प्रत्येक मंडळमध्ये सांगितलेलं. सो ट्रू फॅन आणि मला म्हणजे फक्त तुला भेटण्यासाठी इंटरेस्ट होता त्यासाठी की तू रिप्लाय देशील, पण असं झालं की तू रिप्लाय दिलास आणि मी आज इथे आहे. आमच्या मुलांना असं वाटतं ना मी फक्त मुलींना रिप्लाय देतो. You just have to write any number from 1 to 100. त्यामधून कुठलाही नंबर त्या पेपरवर लिहा आणि दादा जो नंबर अनाउन्स करेल रॅन्डमली तो अनाउन्स करणार आहे. सो whoever is the closest number or exact number might be the winner. 55. ओके. तो आ रहा है. बघ होते का तू ट्राय कर. कोण करून दाखवेल बॉटल फ्लिप असे खाली असं. तुला नाही मिळणार. सतरा नाही. अच्छा लेट. Oh my God. डोक्यात असं गेम आहे इझी. यू गाइस कॅन विन समथिंग. इन काय करायचं. हा नाही. सी दिस इज इन, दिस इज आउट. ठीक आहे. तुम्हाला फक्त आता हे लक्षात ठेवायचं आहे. आउट आउट इन आउट इन इन आउट इन 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 out in out in out in out in out. All out झाला. Okay. So guys, day 100 meetup opening speech आहे ChatGPT. Sorry sir. Good evening everyone. जे स्ट्रेंजर्स आहेत आता ते आपण ॲज अ कम्युनिटी ॲज अ फॅमिली नेहमी एकत्र राहूया. आय होप मी अशी आशा बाळगतो की आपण सगळे इकडे एका कारणामुळे आपण, कारण आपण सोशल इम्पॅक्ट हा कॉन्टेंट बघतो, आपण आपल्याला तो आवडतो आणि समवेअर माहिती नव्हतं हे कसं होणार काय होणार. 100 days चॅलेंज म्हणजे इट्स टू मच. इट टेक्स अ लॉट ऑफ सॅक्रिफाईस. फॅमिली टाईम, मी टाईम, गर्लफ्रेंड बरोबर टाईम, बॉयफ्रेंड बरोबर टाईम, कुठलाच टाईम नाही राहत. मग नंतर फक्त एकच टाईम राहतो, दॅट इज युअर चॅलेंज टू मी. हा दिवस तुमच्यासाठी आहे खास करून का, कारण तुम्ही लोकांनी मला घडवलं. तुम्ही लोकांना तुम्हा लोकांना माझा कॉन्टेंट आवडतो. तुम्ही बघता, तुम्ही मला सांगता की दादा या व्हिडिओजनी मला एक प्रेरणा मिळते. आय जस्ट वॉन्ट टू बी लाईक यू. आय जस्ट ऑल आय रिअलाइज की 100 दिवस नाही, 200 दिवस नाही, आता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी करत राहणार आणि तुम्ही आमच्यावर टाटा बघू शकता.
एक अवॉर्ड भेटला पाहिजे ते आपण लवकरच ट्राय करूया ॲज अ कम्युनिटी. आधीने ही आयडिया आम्हाला सुचवलेली 100 दिवस काहीतरी कर. मी बोललो एवढं कन्सिस्टंटली कसं, मी काय ब्लॉगिंग बिगिंग नाही करत. सो आधीने ती आयडिया सांगितलेली 100 दिवसाचा ब्लॉग कर. आम्ही त्याला पाप पुण्याच्या हिसाबमध्ये कन्वर्ट केलं. जे नेबर्स आहेत त्यांनी बोलले भाई तू ना खूप पाप केलंस आधी, म्हणून आपल्याला तुझं नाव नाही सापडत. मी बोलले ठीक आहे आता पुण्य करूया. आणि दॅट्स हाव त्याचा हिशोब पाप पुण्याचा हिसाब चालू झाली. मी दाखवतो ते त्यांनी मला एक रिअलायझेशन दिलं की आपण असं करतो. मग मी त्याच्यात खूप कनेक्ट झालो आणि जेव्हा ते वर्क बघितलं की हा ऍक्च्युअली रिअल जे स्ट्रगल आहे त्याच्या जो ते करतो. आपल्याला वाटतं एक रील दिसते एवढी, ती एक 1 मिनिटाची, पण ती 1 मिनिटाची बॅक स्टोरी जी आहे ती ते मला जवळून बघता येते. आय एम ग्रेटफुल दॅट की मला ते जवळून बघता आलं. इंटेंट नव्हता आमचा की एक जण फक्त मोटिवेट झाला एक व्हिडिओ बघून आमचं काम झालं. सो आणि आय थिंक ते झालंय आणि ते होतंय आणि खूप ह्यूज अमाऊंट मध्ये ते होतं. सो बघून ब्रेन स्ट्रोक आला, शाळेत तो पडला आणि मयूरच्या व्हिडिओमुळे त्याने तो शेअर केला इंस्टाग्रामवर आणि त्याच्या व्हिडिओमुळे जवळपास 2.5 लाखांपर्यंत त्याला मदत झाली. म्हणजे त्याला 18 लाखांची गरज होती, पण याच्या एकट्याच्या व्हिडिओमध्ये त्याला 2.5 लाखांची मदत झाली. पण दुर्दैवाने तो आता नाहीये, त्याचं 25लाच तो हे झालं एक्सपायर. पण ऍटलिस्ट मयूरच्या व्हिडिओमुळे त्याच्या आईबाबांना 2.5 लाखांपर्यंत मदत झाली. सो तो खरंच खूप चांगलं काम करतोय आणि त्याचं अजून असं छान छान हो आणि खूप जणांना मदत होऊ दे. थँक्यू. समजत स्वतःला की मी हे करू शकतो आणि तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचू शकतो जे जेन्युइन आहेत. आणि ज्यांना म्हणजे असे घटक आहेत आपल्या समाजातले त्यांच्यापर्यंत कोण पोचत नाही, तर एक छोटासा प्रयत्न माझा असतो नेहमी, तो आपल्यासोबत नाही आहे. मला त्याच्याशी बोलता सुद्धा आलं नाही कारण त्याची कंडिशन खूपच क्रिटिकल होती. पण मला सुद्धा कालच कळलं तो टेक्स्ट आलेला, तर जाऊन भेटेल. आणि आय होप की अशा पैशांमुळे कोण त्याचं लाईफ नाही गमावलं पाहिजे असं माझी इच्छा आहे. एक इम्पॅक्ट असं चांगला पण होता याच्यामध्ये की आम्हाला 9 करोडचे फंडरेज करायचे होते, त्याच्यातल्या आपण व्हिडिओ केले 6 करोड झालेले आणि आपल्या व्हिडिओ 9 करोड हे सगळं ड्युरिंग द जर्नी कळत नाही, वाटत नाही. कारण मला फर्स्ट डोनेशन यूज केलं होतं पुण्याचा फर्स्ट हिसाबचा आणि ते एक आजीचाच व्हिडिओ होता ॲक्च्युली फर्स्ट मला तो होता. आणि गोष्ट अशी होती की 3 दिवसाआधी माझी आजी ऑन झाली होती आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण आपल्या पॅरेंट्ससाठी खूप काही करू शकतो, म्हणजे आपण सॅक्रिफाईस करतो खूप गोष्टी सगळ्या. पण माझ्या लाईफमध्ये एक गिल्ट होता की माझ्या आजीसाठी काही करू नये. जे मी तुला सांगितलं ते स्वप्न नक्की होणार आणि म्हणजे स्वामींकडे दर गुरुवारी मागितलेलं आहे आणि ते स्वामी नक्की पूर्ण करतील. एवढी छान टीम आहे माझ्याकडे. मला असं पाहिजे की तुम्ही सगळे ॲज अ टीमचा भाग आहेत माझे आणि तुम्ही ते आला टाइम काढून. सो बस थँक्यू व्हेरी मच. तेवढंच बोलायचं. तर खूप मोठी गोष्ट होऊ शकते कारण ते खूप तू पण बघितलं असते. एक छोटीशी जागा आहे जिथे ते कॅलेंडरने घेऊन बसतात. मी मयुरेशची आणि ॲक्च्युली माझी इच्छा होती की मयुरेशला सांगावं की मयुरेश थोडी मदत कर आणि त्याच रात्री मयुरेशने जी मदत केली ती दुसऱ्या दिवशी त्याची व्हिडिओ आली. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. इव्हन परेलला पण खूप साऱ्या जागा आहेत, त्यात आजींना पण तू मदत केली, काकींना पण केली. सो त्यांना नंतर पण खूप जास्त मदत होती. ओके. No, we came the whole way from Europe to see you. सिंगर कंपोजर तुम्ही माझं प्रोफाईल चेक करून तुम्हाला माझं बाकीचं कळेल की काय. सावरते वावरते घडते अडखळते घाबरते पर उसकी एक झलक के हम ऐ हुस्न के मालिक तरस गए. मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं तुम कहो पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल. So this one's for you special, the 4 people standing there. This one's for you. Just few lines. Thank you so much, guys. Just kiss me slow. Your heart is cold.
ये इशारे हो जादू आते हैं तुमको सारे हाँ यहाँ कदम कदम पर लाखों हसीनाएं चल लहराए हर रात यादों की मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है हसीना से यूं मुलाकात हो गई तेरा तो आवारा न जाने किस पे आएगा प्यार की राह में अपना नाम कर दिया प्यार की राह में अपना नाम कर दिया. कुछ कहो तुम मुझको सदा सुनते रहना जीना फिलहाल है क्या कहूँ पर सच तो ये दोस्त घडले कसे कधी कळते नजे कधी तू सुंदर झालीस. beatboxing माझी नाही ऐकली for sure. So let's start with some basics. देऊन ठेवतो तुम्हाला जेव्हा वाटतील तुम्ही खा. पेरेंट्स आपल्या बरोबर नेहमी असले पाहिजे. सो प्लीज आपला इव्हेंट संपेपर्यंत लवकर या आणि जस्ट एक्सपिरियन्स द थिंग विच युअर सन हॅज क्रिएटेड. आय थिंक त्यांनी मिस केलं आपली तारीफ. मी असं गायलं जेव्हा प्रॉपर बँड प्रोफेशनली गायचो तर मी पप्पांसमोर गायलेलो की दोघांसाठी डेडिकेशन हां त्या तिघांसाठी चौघांसाठी मित्रांसाठी तुमच्यासाठी हां मग सगळीच येणार. पप्पांसाठी मी जेव्हा गायचं तर गायलेलो होती पापा कहते हैं आईसाठी मी आय थिंक गायलो मग इथे आता रडगाणं रडायचं ते गायलेलो ममा आय लव्ह यू डॅडा आय लव्ह यू अँड आय एम ब्लेस्ड टू हॅव यू गाईज. मी आज जे पण काही आहे ते मम्मी पप्पांमुळे आहे आणि माझी ऑफकोर्स तनिषा छोटी बहीण जी माझ्या मस्तीमध्ये साथ असते. आय लव्ह इट्स ऑल बिकॉज ऑफ फॅमिली. आर कॉन्टेंट इज ऑल अबाउट फॅमिली. प्रत्येक कॉन्टेंटमधून मी एक मेसेज द्यायचा ट्राय करतो की यू नो स्पेंड टाइम विथ अ फॅमिली. ऑफकोर्स मी नाही करू शकत कारण मी तो मेसेज द्यायचा ट्राय करतो बट तुम्ही सगळे ट्राय करा जेव्हा पण टाइम असेल त्यांच्या सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता गणपती बाप्पा हे चांगलं होतं. I meant for छोड़ कर के दिल अभी भरा नहीं
प्यार है मिला नहीं अभी ना जाओ छोड़ कर दिस जर्नी ती गोष्ट आय हॅड रिसीव्ह आणि मला ते ओपन करायचा पण टाईम नाही मिळालेला. ठीक आहे. आणि माझी मम्मी पप्पा स्पेशली असे मला बोलवते, अरे भाई दिस इज फॉर यू, ओपन कर, आम्हाला बघायचं आहे. हा सिल्वर बटन कधी चालेल? हा सिल्वर बटन खूप आधी आलेला. तर हे ॲक्च्युली आपल्याला, आणि तो बॉक्स घेऊन आहे ना, मी उघडतो एक असंच. 1000 चे 10,000 कसे आणायचे ते विचार करायचा आपल्याला, समजला. आणि फक्त खुश राहायचं. काय झाला, ब्रेकअप झाला, मोबाईल आला, खुश राहायचं. अँड मला मराठी मुलं म्हणजे लोक आवडतात, कारण मला भरपूर हेल्प केलं आहे मराठी लोकांनी. आणि मी स्वतः मराठी शाळेत, मी महाराष्ट्र नाही आहे, बट मला भरपूर लोकांनी हेल्प केलं आहे. अँड मी याचा व्हिडिओ पाहिला होता, मला असं वाटलं की हा लोकांना हेल्प करतो, बट ज्याला ह्याला जे फॉलो करतात, हा त्यांच्यासाठी एक म्हणजे काही ऑप्शन नसते की त्यांना काय करू शकतो. मी बोललो की आपण त्यांच्यासाठी काहीतरी इव्हेंट करूया, की तू त्यांना गिफ्ट हॅम्पर दे या त्यांना काहीतरी दे. कारण आपला फेवरेट आर्टिस्टला आपला काय भेटतं ना, तर आपण जपून ठेवतो की लाईक अरे मेरा फेवरेट पर्सन है, उससे मुझे कुछ मिला. कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग सांगा मला. मला तर काहीच पर्सनली खूप मजा आली. मी सांगतो, मी ना कधीच अशा कोणत्या मीटअपला जात नाही. मी मयुरेशला पण भेटायला का गेलो, तो आधी फनी व्हिडिओज बनवायचा. पण आता त्याने जी सिरीज चालू केली ना, पाप पुण्य का हिसाब, ती सिरीजनं मला, त्या सिरीजने मला ॲक्च्युली खूप अट्रॅक्ट केलं. त्या सिरीजने मला एवढं इन्स्पिरेशन दिलं ना गाईज, मला खूप जास्त इन्स्पिरेशन दिलं. म्हणून मी त्याला पर्सनली त्या सिरीजसाठी भेटायला गेलो. तुम्ही बघा त्याचं काम, त्यांनी काय व्हिडिओ बनवले, त्यांनी काय काम केलं आहे गरजू लोकांसाठी. त्याला फक्त आपल्याकडून काही एकच सपोर्ट पाहिजे, की आपण ना फक्त आपल्याला जर आपल्याकडून काय मदत झाली तर आपण त्याला सांगू शकतो, त्याला DM वगैरे करून की आम्ही असं करू शकतो. आपल्या थ्रू पण तो काही लोकांना डोनेशन वगैरे काहीतरी करेल तो. बट जर तुमच्यानी ते नाही जमत आहे, म्हणजे तुम्हाला ते नाही जमत आहे, फक्त तुम्ही त्याच्या इंस्टाग्रामला फॉलो करा, त्याच्या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, जेणेकरून तो व्हिडिओ व्हायरल होईल आणि अशा माणसाकडे पोचेल. त्याला खरंच एका माणसाला, गरजू माणसाला मदत करण्याची इच्छा आहे आणि ती मदत मयुरेश थ्रू करेल. तर म्हणून त्याच्या व्हिडिओजला, सगळ्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा, ताकी जर तो व्हिडिओ व्हायरल झाला ना, तर बाकी सगळ्या लोकांपर्यंत ते व्हिडिओ पोचतील. आणि मला तर पर्सनली भेटून तर खूप मजा आली. म्हणजे खूप ग्राउंड टू अर्थ आहे तो. आणि मी त्याच्या टीमला पण भेटलो, त्या टीमला पण विचारलं, भाई तुम्ही कसं करता, काय करता. त्याच्या टीमची पण इंटरव्ह्यू केला. त्याची टीम पण खूप बेस्ट टीम. आणि गाईज, जर तुम्ही असं काय कामं करताय ना, तुम्हाला एक बॅकअप हा लागतोच. म्हणजे जर तुमच्याकडे बॅकअप आहे ना, स्ट्रॉंग बॅकअप, तुमचे मित्र स्ट्रॉंग आहे, तुमच्या मागे बॅकअप आहे, तुमची टीम आहे, वॉट एव्हर, जे पण जर तुम्हाला सपोर्ट करतायत, जर काही पण करू शकता. जगातली एकदम इम्पॉसिबल गोष्ट पण ती पॉसिबल करू शकता. आज गाईज, मला तर खूप चांगलं वाटलं या ब्लॉग बघून. तुम्ही सांगा मला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी जस्ट घरी बसलो आणि तर चला आता झोपूया, जाऊया, 1:15 वाजले. आता चला या ब्लॉगला इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या इंस्टाला पण जाऊन फॉलो करा. चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.